तर मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्त्वपूर्ण, दिलासादायक व आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर आपला जास्त वेळ न घेता चला करूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. मित्रांनो, बातमी आहे मोठी खुश खबर, सरकारची मोठी घोषणा. या कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ, 1 जुलै पासून नवीन दर लागू, आले नवीन अपडेट समोर. या संदर्भामध्ये माहिती पाहणार आहोत. नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत. आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. ब्रेकिंग न्यूज आहे कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीच्या संदर्भातील सर्वात मोठी बातमी. चला तर पाहूया आजची संपूर्ण ब्रेकिंग न्यूज संदर्भात मोठ्या बातमीचे स्पष्टीकरण. या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया सविस्तर माहिती. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पाहूया. त्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आणि ही बातमी अत्यंत महत्त्वाची, कामाची आणि आनंदाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवाराला शेअर करून बातमीची देवाणघेवाण करा. तर चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. या कर्मचाऱ्यांसाठी ही बातमी अतिशय चांगली बातमी आहे. सरकारची सर्वात मोठी ही एक घोषणा आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये 17,000 रुपये वाढ. तर 1 जुलै 2025 पासून नवीन दर लागू. चला तर पाहूया याविषयी सविस्तर स्पष्टीकरण. कर्मचाऱ्यांसाठी एक सकारात्मक बातमी समोर आली आहे, ज्यात सरकारने पगारामध्ये लक्षणीय वाढ केली आहे. या वाढ खालील कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये 17,000 रुपयाने वाढ होणार आहे. या निर्णयाचा थेट परिणाम देशातील लाखो कर्मचाऱ्यांवर होणार आहे. या घोषणेमुळे आता कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या उत्साहाचे आणि समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण दिसून येत आहे आणि कर्मचारी आनंदित झाले आहे. कर्मचाऱ्यांसाठी, विशेषतः सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात महागाई भत्त्यात एक मोठी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. आता महागाई भत्ता सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना 758% पर्यंत वाढलेला आहे. या वाढीविषयीची माहिती सरकारचे उपसचिव डॉक्टर पी.के. सिन्हा यांनी दिली आहे. 1987 आणि 1992च्या IDA वेतन श्रेणीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही वेतनवाढ लागू केली गेली आहे. सार्वजनिक उपक्रम विभागाने या संदर्भात 9 जुलै 2025 रोजी एक महत्त्वपूर्ण आदेश जारी केला असून निर्गमित केला आहे आणि त्या शासन आदेशानुसार 1 जुलै 2025 पासून नवीन दर लागू करण्यात आले आहे. ज्या कर्मचाऱ्यांना 3,500 रुपये मिळत होते त्यांना आता 758.3% या दराने महागाई भत्त्यानुसार 16,668 रुपये मिळतील. तर 3,500 ते 6,500 रुपयावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढीचा दर 568.60%, DA नुसार 26,541 रुपये मिळणार आहे. तसेच 6,500 ते 9,500 पर्यंत पगाराच्या वरील कर्मचाऱ्यांना DA 455.0 भत्त्यानुसार कमीत कमी 36,966 रुपयाच्या वाढीचा त्यांचा हक्क असणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांना 950 पेक्षा जास्त पगारावर म्हणजेच 3,069.1 महागाई भत्ता मिळत असेल अशा कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये लक्षणीय वाढ असेल. 43,242 रुपये ही वाढ मिळणार आहे. डॉक्टर सिन्हा यांनी स्पष्ट केले की 1987 च्या स्केल नुसार एकूण महागाई भत्ता देण्यात येणार असून याच वेळी AICPI च्या 943 च्या आधारावर दरमहा एकूण वेतनवाढीत वाढ करून 17,000
₹456 मिळणार आहे. हा निर्णय सार्वजनिक क्षेत्रातील कोट्यावधी कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा असणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाची लाट उसळली असून सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना ही महत्त्वपूर्ण बातमी ऍक्टिव्ह एज्युकेशन YouTube चॅनलने आपल्यासाठी व्हायरल केली आहे. मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.